नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी राज्यशास्त्र पाठ पहिला संविधानाची वाटचाल. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण राज्यशास्त्र हा विषय का अभ्यासायचा याची एक थोडक्यात माहिती घेऊया. तर भारतातील प्रत्येक नागरिक, मग तो गावाकडील असो किंवा तालुक्यामध्ये राहणारा असो किंवा एखाद्या हायफाय सिटीमध्ये राहणारा असो, त्याला दररोज अनेक नागरी आणि राजकीय प्रश्नांना सातत्याने सामोरे जावे लागते. जसं की मग आपल्याला रहिवासाचा दाखला काढायचा असेल, जातीचा दाखला काढायचा असेल, आधार कार्ड काढायचं असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील, तर मग त्यासाठी आपण कोणाला भेटावे, कोणाची परवानगी घ्यावी किंवा कोण ते करून देईल, तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला सतत सामोरे जावे लागते. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला राज्यशास्त्रामध्ये मिळतात. पाणी किंवा सार्वजनिक स्वच्छतेविषयी कुठे तक्रार करावी, एखाद्या परिसरामध्ये जर पाण्याची टंचाई असेल किंवा स्वच्छतेसंबंधीच्या काही समस्या असतील, तर मग त्याविषयी आपण तक्रार कुठे करायची, कोणाला सांगायचं, या सगळ्या गोष्टी, तर याचा पण अभ्यास आपल्याला राज्यशास्त्रामध्ये करायला मिळतो. म्हणजे ज्या गोष्टींना आपण दैनंदिन जीवनामध्ये सामोरे जात असतो, ज्या समस्यांना आपण सामोरे जात असतो, त्याचं सोल्युशन आपल्याला राज्यशास्त्रामध्ये मिळतं. तर यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्याचं ज्ञान आपल्याला राज्यशास्त्रामुळे होत असतं आणि म्हणून आपल्याला राज्यशास्त्र हा विषय शिकणं गरजेचं आहे. देशाचा नागरिक म्हणून आपल्याला असलेले हक्क, त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीव या अभ्यासातून आपल्याला होते. आता आपण देशाचे नागरिक आहोत, मग आपल्याला नेमके कोणते अधिकार आहेत, नेमके कोणते हक्क आहेत आपल्याला, हे आपल्याला कसं कळणार? तर त्यासाठीच आपल्याला राज्यशास्त्र हा विषय अभ्यासावा लागतो. मग सपोज जर एखादा हक्क आहे जो आपला आहे पण तो आपल्याला जर मिळत नसेल, तर मग त्या विरोधात आपण काय करायचं? तर आपण कुठे आपली तक्रार नोंदवू शकतो का? न्यायालयामध्ये आपण आपली तक्रार नोंदवू शकतो का? हे सगळं आपल्याला कसं कळणार? तर राज्यशास्त्रामधून कळणार. ओके, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्रामध्ये करायचा आहे. आता जेव्हा आपण आपले शालेय शिक्षण संपवणार, जेव्हा आपलं शालेय शिक्षण संपणार आणि आपण जेव्हा भविष्याविषयी नियोजन करणार, तेव्हा तुम्हा सर्वांनाच राज्यशास्त्र या विषयाची मदत होणार आहे. आता राज्यशास्त्र विषयाची मदत कशी होणार आहे? तर जेव्हा तुम्ही UPSC, MPSC यांसारखी काही एक्झाम्स देणार, जसं की केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि बँकांमधील भरतीसाठी ज्या एक्झाम्स असतात, ज्या परीक्षा असतात, त्यांच्या पण अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्र या विषयाचा समावेश असतो. म्हणजे तुम्ही तुमचं जरी शालेय शिक्षण संपलं तरीही हा राज्यशास्त्र विषय तुम्हाला पुढील आयुष्यातही खूप उपयोगी ठरणार आहे. आणि आत्ताचा जो आहे राज्यशास्त्रामधला अभ्यासक्रम आहे, तो एक बेस आहे की पुढच्या एक्झाम्समध्ये किंवा पुढच्या अभ्यासक्रमामधला हा छोटासा बेस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला संविधानाची वाटचाल शिकायची आहे. संविधानाची वाटचाल, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण बघणार आहोत निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर राजकीय पक्ष, त्याचबरोबर सामाजिक व राजकीय चळवळी आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या भारतातील राज्यकारभार हा लोकशाहीने चालतो. म्हणजे लोक ज्या प्रतिनिधीला निवडून देतील, जनता ज्या प्रतिनिधीला निवडून देईल, त्याच्या आधारे आपला राज्यकारभार चालत असतो. परंतु या लोकशाहीसमोर काही आव्हाने आहेत. मग ती आव्हाने कोणती आहेत, त्याच्यावरती सोल्युशन आहे का? तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण राज्यशास्त्रामध्ये हळूहळू करणार आहोत. ओके, तर आज आपण आपला पहिला पाठ पाहणार आहोत, जो आहे संविधानाची वाटचाल. आता तुम्हा सर्वांनाच आपलं संविधान माहिती आहे. तुम्ही सर्वजण तुमच्या शालेय परिपाठकामध्ये संविधान म्हणत असालच. ओके, तर मग त्यामधून तुम्हाला संविधानाची मूल्ये कोणती आहेत किंवा संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहेत, कोणते हक्क दिलेले आहेत, समानता, बंधुत्व वगैरे, हे सगळं तुम्हाला माहिती असेलच. किंबहुना या सर्वांचा अभ्यास आपण याआधीच्या इयत्तांमध्ये केलेलाच आहे. मग आता याच्यामध्ये आपण नवीन काय शिकणार? तर संविधानाची वाटचाल कशी झाली, संविधान कधी तयार केलं गेलं आणि मग त्यानंतर संविधानामध्ये काळानुसार किंवा बदल कोणते होत गेले, कोणत्या नवीन तरतुदी घेतल्या गेल्या, जसं की महिलांसंबंधीच्या तरतुदी आहेत, दुर्बल घटकांसंबंधीच्या तरतुदी आहेत, अनुसूचित जाती जमाती यांच्या संबंधित काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स, लेट स्टार्ट. राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था कशा प्रकारची असते, त्याच्यामध्ये कोण काय कार्य करतं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. भारतीय संविधानातील मूल्ये हे देखील आपण बघितलेलं आहे. समता आहे, बंधुत्व आहे, सामाजिक न्याय आहे, धर्मनिरपेक्षता आहे. तर हे सगळे मूल्य आहेत आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांतील भारताचे स्थान याचा विस्तृत आढावा आपण याआधीच्या सर्व पाठांमधून घेतलेला.
भारताच्या संविधानामध्ये भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मानले आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारतामध्ये धर्मांधर्मांवर आधारित भेदभाव केले जात नाहीत. सपोज की हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे म्हणून ह्याला स्पेसिफिक ज्या एखाद्या सवलती वगैरे आहेत तर त्या मिळणार नाहीत, असं काही नाही आहे. जे काय असेल भारतामध्ये ज्या कोणत्याही योजना राबवल्या जातील त्या सगळ्या सर्वांना मिळणार आहेत. त्याच्यामध्ये धर्मांवरती आधारित भेदभाव केले जाणार नाहीत असं एक उद्दिष्ट मांडलं आहे. त्याच्यानंतर लोकशाही, भारतामध्ये लोकशाही आहे. जनता ज्या प्रतिनिधीला निवडून देईल तोच प्रतिनिधी निवडून येईल आणि तोच पुढे त्या प्रभागाचा राज्यकारभार बघेल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये पण समानता आहे. किंवा मतदानाचा अधिकार देताना भारतामध्ये असं नाही आहे की पर्टिक्युलर एका धर्माच्या लोकांनाच फक्त मतदानाचा अधिकार आहे किंवा फक्त श्रीमंतांनाच आहे, गरिबांना नाही, असं काही नाही आहे. भारतामध्ये समानता आहे आणि त्याचबरोबर सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे. भारतामध्ये सगळे लोकशाही आहे. गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट संविधानाने मांडले होते. नागरिकांना न्याय मिळावा, त्याचबरोबर त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मेन गोष्ट काय आहे की एखाद्या देशामध्ये जी जनता राहते तर त्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, तिचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. आणि मग त्यासाठीच संविधानामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर जनतेचं स्वातंत्र्य जे आहे तर ते अबाधित राहिले पाहिजे. ओके, यासंबंधीच्या महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. आपल्याला एक असा समाज निर्माण करायचा आहे जो सामाजिक न्यायावरती आधारलेला आहे, जो समतेवरती आधारलेला आहे. असा एक प्रागतिक विकसित, ज्याची प्रगती झालेली आहे, ज्याचा विकास झालेला आहे, असा एक समाज निर्माण करायचे आहे. आणि त्यासाठी एक साधन म्हणजे ते समाज निर्माण होण्यासाठी काहीतरी जो बेस आहे तर तो आहे संविधान. कारण संविधानामध्ये जे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, संविधानामध्ये जे काही मूल्य सांगितलेली आहेत त्या मूल्यांच्या आधारे जर भारत चालत राहिला तर नक्कीच भारत एक प्रागतिक देश, एक प्रगतीच्या उंच पथावर पोचलेला देश म्हणून पुढे भविष्यात ओळखला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. आता आपला भारत देश जो आहे तर तो 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला होता. मग 1947 ते 1950 याच्यामध्ये 3 वर्षांचा कालावधी आहे. ओके, साधारणतः 3 वर्षांचा कालावधी आहे. मग या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये तोपर्यंत भारताचा राज्यकारभार कशा प्रकारे केला गेला होता? कारण भारताचा राज्यकारभार तर संविधानावरती आधारलेला आहे, पण संविधान 3 वर्षानंतर तयार झालं. सो मध्ये जो काही कालावधी होता तर त्याच्यामध्ये भारताचा राज्यकारभार कशा प्रकारे केला गेला होता असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. तर मध्ये जो काही कालावधी होता त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी ऑलरेडी जे काही नियम तयार केले होते, नियम किंवा कायदे जे तयार केले गेले होते त्यापैकी जे चांगले नियम आहेत, जे आपल्या भारतातील जनतेसाठी योग्य आहेत किंवा त्यांच्या कुठेही हक्क त्यांचे कुठेही पायदळी तुडवले जाणार नाहीत असे जे काही अधिकार होते, असे जे काही कायदे होते तर ते त्याच्यानुसार आपल्या भारताचा राज्यकारभार चालत होता मधल्या कालावधीमध्ये. आणि त्यानंतर मग संविधानानुसार चालू लागला आणि तो आत्तापर्यंत संविधानानुसारच चालतो आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप दिसते. मग आता भारतातील लोकशाही जी आहे तर तिचे जे स्वरूप आहे तर ते बदलत आहे हळूहळू. मोठ्या प्रमाणात लोकशाही अजून विकसित होते, अनेक लोक अजून मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग करण्याचं संख्या वाढत आहे. तर अशा प्रकारे हे स्वरूप हळूहळू बदलत गेलं. संविधान मूळ आहे म्हणजे संविधानामध्ये ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत, जे काही मूल्य सांगितलेली आहेत ती मेन आहेत, पण त्याच्यामध्ये जे पुढे हळूहळू कालानुरूप बदल होत गेले तर त्या बदलांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत पाठात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. मग या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर भारताचे जे संविधान आहे त्याची जी मूल्ये आहेत ती तर तीच राहणार आहेत, पण हळूहळू ज्याप्रमाणे काळ बदलत जातो आहे त्याप्रमाणे अनेक नवीन कायदे येत आहेत, नवीन तरतुदी कराव्या लागत आहेत. तर मग तो जो बदल जे काही तरतुदी त्याच्यामध्ये नवीन केल्या गेलेल्या आहेत किंवा जे स्वरूपाचं हळूहळू बदलत चाललेलं आहे तर त्या स्वरूपाचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे. पहिला मुद्दा आहे लोकशाही, दुसरा मुद्दा आहे सामाजिक न्याय व समता आणि तिसरा मुद्दा आहे न्यायव्यवस्था. आता आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा जो आहे लोकशाही. आता लोकशाहीमध्ये हे सब पॉईंट्स आहेत. पहिला सब पॉईंट आहे राजकीय प्रगल्भता. ओके, आता आपण या सब पॉईंटचा अभ्यास करूया. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही,
त्या संरचनांच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य अंग बनते. आता ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, ओके, पण फक्त लोकशाही असून चालत नाही. म्हणजे फक्त लिहिण्यासाठी किंवा कागदापुरती लोकशाही नको, तर लोकशाही प्रत्यक्ष अंमलात आणली गेली पाहिजे. म्हणजे लोकशाहीप्रमाणेच आपल्या देशाचा कारभार चालला गेला पाहिजे. आणि जर तो लोकशाहीप्रमाणे चालत असेल तरच मग ते लोकशाही असण्याचा अर्थ आहे. कारण फक्त कागदावरती लोकशाही असणार आणि मग देशामध्ये कारभार हुकुमशाहीप्रमाणे किंवा ते जे आधी राजे वगैरे यांच्या पद्धतीने चालायचं त्याप्रमाणे चालणार, त्याला काही अर्थ नाही आहे. लोकशाही असायला पाहिजे, त्याची फक्त संरचना नाही तर प्रत्यक्षात लोकशाही असायला पाहिजे. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. आपल्या देशामध्ये जनता थेट आपल्याला जो प्रतिनिधी पाहिजे, जो प्रतिनिधी आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं किंवा आपल्या गावाचं नेतृत्व करू शकेल, तोच प्रतिनिधी जनता निवडून देते आणि जनतेने निवडलेला प्रतिनिधीच त्या ठिकाणी तिथला जो राज्यकारभार आहे तो पाहू शकतो. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली दिसते. आता जर आपण बघितलं तर जे वोटिंग होतं तर त्याच्यामध्ये वोटर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणजे खूप लोक, जास्तीत जास्त लोक वोटिंग करतात. त्याच्यामुळे भारतातील लोकशाही आता यशस्वी झालेली आहे. आणि त्याचबरोबर राजकीय स्पर्धा पण आलेली आहे की कोण जास्त चांगलं काम करेल तर त्यालाच जनता निवडून देते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा, आपलं काम पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न पण अनेक राजकीय पक्ष करत आहेत. तर यावरून असं दिसतंय की भारतातील लोकशाही आता यशस्वी मार्गावर आहे किंवा विकसित होत आहे किंवा अजून चांगली मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. आता भारतामध्ये निवडणुका होतात त्या ठराविक कालावधीनंतर होतात. प्रत्येक पदासाठी एक ठराविक कालावधी असतो आणि त्यानंतर त्या निवडणुका होत असतात. त्याचबरोबर निवडणुका मुक्त होत असतात. म्हणजे कोणाच्याही दबावाखाली नाही होत की सपोज एखादा कुठला तरी XYZ राजकीय पक्ष आहे तर त्याने सांगितलं की मलाच वोटिंग करायचं तर त्या जनतेने त्यालाच वोटिंग केलं पाहिजे, असा काही दबाव नाही आहे. तर हे सगळं मुक्त आहे की आपल्याला अधिकार आहे, आपण कोणालाही वोटिंग करू शकतो. ओके. त्याच्यानंतर न्याय्य पद्धतीमध्ये होतं. म्हणजे न्याय्य वातावरण असं त्या ठिकाणी कोणीही कोणावरती अन्याय करू शकत नाही. जनतेवरती पण आपण अन्याय करू शकत नाही. जनतेला तो हक्क आहे आणि त्यांनी मतदान केलंच पाहिजे. त्यांच्यावरती आपण दबावही टाकू शकत नाही. आणि हे मतदान गुप्तरीतीने व्हावं तर त्यासाठी जे मतदान कक्ष असते ज्याच्यामध्ये आपण आपलं वोटिंग देतो तर त्या कक्षामध्ये सगळीकडे कुठेही कोणी पाहू शकत नाही की आपण कोणाला वोटिंग करतोय. तर ही सगळी गुप्तता वगैरे पाळली जाते जेणेकरून कोणावरती अन्याय होऊ नये किंवा दबाव येऊ नये कोणावरतीही. त्यामुळे त्याच्यानंतर पुढे आहे लोकसंख्या व लोकविस्तार या दोन्हींबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या विस्तार आहे. विस्तार पण आपल्या देशाचा खूप मोठा आहे. तर एवढं सगळं असूनही म्हणजे लोकसंख्येमध्ये आपल्या देशाचा क्रमांक जरी दुसरा लागत असला तरी देखील आपल्या भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकशाही आहे. आणि हे एक आव्हान आहे लोकशाहीसमोर की एवढी मोठी लोकसंख्या असूनही आपल्याकडे निवडणुका व्यवस्थित होत आहेत, न्याय्य पद्धतीने आणि मुक्त वातावरणामध्ये होत आहेत. तर हे सगळं एक आव्हान आहे जे आपण व्यवस्थित त्याला पेललेलं आहे आणि आज निवडणुका ज्या आहेत त्या व्यवस्थित होत आहेत. आणि हे सगळं आपण निवडणूक प्रक्रिया या लेसनमध्ये बघणार आहोतच. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झालेला आहे. तर आता प्रत्येक राजकीय पक्ष आहेत तर त्या सपोज की एखादं गाव आहे, त्या गावामध्ये जर पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे पाण्याची टंचाई असेल किंवा पाणी शुद्ध येत नसेल तर मग तिथे जे कोण प्रतिनिधी उभे राहिलेले आहेत, निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत तर ते मग असं सांगणार की आम्ही तुम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करू किंवा आम्ही तुम्हाला 24 आवर्स पाणी पुरवठा करू असं ते सांगणार. आणि जर जनतेला वाटलं की खरंच हा आपल्यासाठी काहीतरी करेल किंवा समाजासाठी, आपल्या गावासाठी हा प्रतिनिधी काहीतरी करेल तर मग त्याला ते समाज किंवा जनता वोटिंग करते. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे मताधिकार. आता मताधिकार म्हणजे मतदान करण्याचा अधिकार. तर सगळ्यांना मताधिकार दिलेला आहे. जे 18 इयर्स अबव आहेत त्या सगळ्या भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. त्याच्यामध्येही संविधानाने कोणताही जात, धर्म, लिंग वगैरे किंवा असं नाही की फक्त पुरुषांनीच वोटिंग करायचं, स्त्रियांनाहीच मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पण समानता आहे की प्रत्येक भारतीय नागरिक जो 18 इयर्स कंप्लीट आहे त्याला वोटिंग करण्याचा अधिकार आहे. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराच्या
संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. स्टार्टिंगला जेव्हा आपल्या देशामध्ये लोकशाही होती, म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या देशामध्ये लोकशाही आहेच, पण तेव्हा स्टार्टिंगला वोटिंग करण्याचा अधिकार फक्त 21 इयर्स अबोव लोकांनाच होता. परंतु हळूहळू तो अधिकार 21 वरून 18 इयर्सवरती आला आणि आज आपण 18 इयर्स कंप्लीट झालं की वोटिंग करू शकतो. म्हणजे आज आपण 18 इयर्सचे झालो की आपले जे हक्क आहेत ते आपल्याला मिळतात. आपण त्याच्यानुसार वोटिंग करून आपल्या इथे कोणता व्यक्ती किंवा कोणता प्रतिनिधी चांगलं कार्य करू शकतो, आपल्या समाजाचा विकास करू शकतो हे आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे, तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. मग आता 18 वर्ष पूर्ण असणारा व्यक्ती स्वतःही निवडणुकीला उभा राहू शकतो किंवा वोटिंगही करू शकतो. त्याला दोन्ही पण अधिकार प्राप्त होतात. त्याच्यामध्ये पण असा काही भेदभाव नाही आहे की XYZ जातीचाच व्यक्ती निवडणूक देऊ शकणार किंवा तोच वोटिंग करू शकणार, असं त्याच्यामध्ये पण काही नाही आहे. सगळीकडे समानता आहे. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. भारतातील लोकशाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. इतर अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये लोकशाही आहे, परंतु त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक वोटिंग करत नाहीत किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची लोकशाही यशस्वी झालेली नाही आहे. मात्र भारतामध्ये एवढी लोकसंख्या असून देखील लोकशाही पद्धत जी आहे ती यशस्वी झालेली आहे. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. आणि ही फक्त संख्या नाही आहे की फक्त वोटिंग करतायत, खूप जण वोटिंग करतायत अशी फक्त संख्या नाही आहे, तर याच्यामध्ये गुणात्मक बदलही आहे. लोक हे पण डिसाईड करतायत की कोण प्रतिनिधी होऊ शकतो किंवा कोण आपल्या प्रश्नांवरती सोल्युशन्स देऊ शकतो, कोण आपल्या गावाचा विकास करू शकतो. तर हे सगळं विचार करूनच ते जनता जी आहे तर ती वोटिंग करत असते. त्याच्यानंतर आहे, अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धात उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदललेले आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. आता ज्याप्रमाणे की सपोज एखादा राजकीय पक्ष आहे तर तो सांगेल की तुमच्या गावामध्ये रोजगार नाही आहे, तर मी तुम्हाला जेव्हा मी निवडून येईल तेव्हा मी तुमच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देईल. तर मग तेव्हा जनतेला जर विश्वास वाटला की हा पक्ष आपल्या गावामध्ये रोजगार निर्माण करून देऊ शकतो, तर मग तेव्हा जनता त्यांना वोटिंग करणार. तर अशा प्रकारे लोकांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचं काम हे प्रतिनिधी करत असतात. आणि ज्यांच्यामध्ये जनतेला विश्वास वाटेल की हा जो प्रतिनिधी आहे की तो आपल्या गावाचा विकास करू शकतो, आपल्या राज्याचा विकास करू शकतो, तर त्याला जनता निवडून देते. त्याच्यानंतर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर थोडक्यात लोकशाही डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. की जसं की असं नाही आहे आता की आपल्या देशामध्ये जर आपण बघायला गेलं तर दिल्लीमध्ये केंद्र सरकार आहे. तर असं नाही की आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही काम करायचं असेल, तर सपोज आपण एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये असू, तर त्या जिल्ह्यामध्ये जे काही काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडे परवानगी घ्यायला जावं लागत नाही. तर आपण त्या जिल्ह्यामध्ये जो कोण मेन असेल किंवा जे काही तिथे नगर परिषद असेल किंवा जे काही असेल तर किंवा महानगरपालिका असेल, तर मग तिथे जाऊन आपण परवानगी काढून ते कार्य करू शकतो. तर असं नाही की दरवेळी आपल्याला दिल्लीमध्ये जावं लागेल आणि परवानगी काढावी लागेल, असं काही नाही आहे. किंवा आपल्याला दरवेळी मुंबईमध्ये येऊन परवानगी काढावी लागेल, असं काही नाही आहे. तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये सपोज महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तर तिथेही आपण आपले जे काही कामाच्या परवानगी आहेत त्या आपण काढू शकतो. त्याच्यानंतर थोडक्यात लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर आपण एक हाती सत्ता नाही आहे, म्हणजे फक्त दिल्लीतच जाऊन सगळी कामं होणार असं काही नाही आहे. जर असं असतं तर आपल्याला प्रत्येक कामासाठी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून दिल्लीत जावं लागलं असतं. मग तिथून ते काम सगळं होण्याची त्याला सगळी प्रोसिजर सांगणं, परत त्याच्यातून योग्य निर्णय येणं, या सगळ्यासाठी खूप कालावधी लागला असता. आणि हे सगळं होऊ नये आणि कामं पटपट व्हावीत किंवा याच्यामध्ये सत्तेचा गैरवापरही केला जाऊ शकला असता, तर हे होऊ नये यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. की प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये अशा काही एक पर्टिक्युलर स्टेप्स तयार करण्यात आलेले आहेत, की स्तर तयार करण्यात आलेले आहेत की तिथले न्याय तिथले निर्णय तिथेच घेतले जाऊ शकतात. जसं की गावामध्ये ग्रामपंचायत आहे. सपोज की गावामधल्या एखाद्या पाण्याच्या टाकीचं वगैरे मला काहीतरी काम करायचं असेल, तर मग मी तिथे ग्रामपंचायतमध्ये सांगून ते करू शकतो. असं नाही की मला त्यासाठी मुंबईला राज्य सरकार वगैरे परवानगी घ्यायला यावे लागेल, असं काही नाही आहे. तर मी तिथे ग्रामपंचायतला विचारून पण करू शकते. ओके, तर अशा प्रकारे हे आहे लोकशाही विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.
ही फिल इन द ब्लँक्स पण आहे एक्सरसाइजमध्ये. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. आता यामुळे काय होतं, सत्तेचा गैरवापर होत नाही, कारण प्रत्येक स्टेप्सवरती प्रत्येक स्तरावरती लोक आहेत, प्रत्येक स्तरावरती आपण जाऊन करू शकतो, आपलं काम करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे कुठेही सत्तेचा गैरवापर वगैरे याच्यामध्ये होत नाही. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवर लोकशाही विकेंद्रासंदर्भातच्या अनेक तरतुदी संविधानामध्ये आहेत. संविधानामध्ये प्रत्येक घटकाच्या तरतुदी समावेशित करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात पण ज्या तरतुदी आहेत त्या पण संविधानामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शन तत्व आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरील ज्या शासन संस्था आहेत त्यांना पण अधिकार द्यायला पाहिजेत. कारण ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, त्याचबरोबर अजून नगरपालिका, महानगरपालिका असेल, तर त्यांना पण त्या स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पण पुरेसे अधिकार देण्यात आले पाहिजेत. आणि मग त्यातून खरीखुरी लोकशाही आपल्याला प्रत्यक्षात आणायची आहे, खरीखुरी लोकशाही आपल्याला स्थापन करायची आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. आणि मग त्यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता, की ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की प्रत्येक स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना अधिकार दिले गेले पाहिजेत, पुरेसे अधिकार देण्यात आले पाहिजेत. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात वाढ झाली. आता जर संविधानामध्येच तरतूद करण्यात आलेली आहे, तर मग प्रत्येक ठिकाणी नगरपालिका, ग्रामपंचायत यांना त्यांचे अधिकार देण्यात यायला पाहिजेत, आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारामध्ये देखील वाढ झाली. त्यानंतर आहे खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? तर पहिला बदल आहे की राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. तर आता हे कशामुळे झालं, तर एक तर राज्यकारभारामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे सुरुवातीपासून कमी होतं, मग ते वाढायला पाहिजे. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. जगभरातील देशांनी महिलांसाठी प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि भारतातही 73 आणि 74व्या ज्या घटनादुरुस्तीमध्ये महिलांसाठी देखील स्थानिक शासन संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. मग आता या राखीव जागा काही राज्यांमध्ये 33% होत्या, तर काही राज्यांमध्ये 50% होत्या. जसं की महाराष्ट्रामध्ये 50% राखीव जागा महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट, दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. आता दुर्बल समाज घटकांना आधी एकतर नोकरीच्या संधी नाकारल्या गेल्या होत्या, कारण आधी खूप असं होतं की धर्म वगैरे यांच्यामध्ये आपला भारत देश खूप पूर्वी जखडला गेला होता. त्याच्यामुळे असं नोकरीच्या संधी वगैरे या लोकांना नाकारल्या जायच्या. मग त्यामुळे त्यांना तेव्हा संधी मिळत नव्हती राजकारणामध्ये यायला वगैरे. तर मग त्यानंतर सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांना सत्तेत सहभागी करता यावे म्हणून दुर्बलांसाठी धोरणे काढण्यात आली, आणि मग त्या धोरणांच्या आधारे त्यांना सत्तेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अनेक राखीव जागा देखील ठेवण्यात आल्या होत्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. आता राज्य निवडणूक आयोग म्हणजे काय, तर संसद आणि विधिमंडळाच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. आता हे सगळं निवडणूक आयोग वगैरे आपण सेकंड लेसनमध्ये बघणार आहोतच, त्याची फक्त कल्पना आपल्याला या लेसनमध्ये घ्यायची आहे. निवडणुका न्याय्य व मुक्त खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. भारतासारख्या विशाल देशात ज्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याचबरोबर देशाचा विस्तार मोठा आहे, तर अशा भारतासारख्या विशाल देशामध्ये स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर टाकणे अशक्य होते, आणि म्हणूनच स्थानिक पातळीवरील निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. ओके, तर हे एवढं सगळा विस्तार असताना फक्त केंद्रीय निवडणूक आयोगावरती एवढ्या सगळ्या राज्यांची जबाबदारी टाकता येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र असा राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर आहे संविधानात 11 व 12 अशा नव्या परिशिष्टांची भर पडली. तर 1992 साली झालेल्या 73व्या घटनादुरुस्तीने देशभरातील पंचायतींसाठी 29 विषयांची यादी देण्यात आली. त्यानंतर आहे 1993 साली झालेल्या 74व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांसाठी 18 विषयांची यादी देण्यात आली, आणि 11व्या व 12व्या परिशिष्टांमुळे ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना ग्रामीण व शहरी भागांच्या विकासासाठी अधिक सक्षम बनवण्यात आली, म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार देण्यात आले. ओके, त्याच्यानंतर आहे की विकास कामांमधून त्याचबरोबर आर्थिक विकास साधने आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक शासन संस्थांनी कोणती कामे करावीत याचं मार्गदर्शन या परिशिष्टांमध्ये करण्यात आलेले आहे. माहितीचा अधिकार,
राईट टू इन्फॉर्मेशन RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन 2005 साली हा अधिकार देण्यात आला होता. तर हा अधिकार जनतेला देण्यात आलेला आहे, माहितीचा अधिकार. म्हणजे सपोज की एखाद्या गावामध्ये रस्ता खूप खड्ड्यांनी भरलेला आहे आणि ते खड्डे सगळे बुजवायचे आहेत आणि तो रस्ता सपाट करायचा आहे, तर त्यासाठी ग्रामपंचायत काम करते. तर मग मला असं विचारायचं आहे की मला सपोज ग्रामपंचायतला असं विचारायचं आहे की तुम्ही या रस्त्यासाठी हा रस्ता बनवण्यासाठी एकूण किती खर्च तुम्हाला लागला, तर मी ते सरळ ग्रामपंचायतीला विचारू शकते, कारण माझ्याकडे कोणता अधिकार आहे, माहितीचा अधिकार आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीने तो रस्ता बनवण्यासाठी किती पैसे खर्च केले किंवा त्याच्यामध्ये कसं मटेरियल वापरलं होतं किंवा कोणावरती त्याची जबाबदारी होती, हे सगळं मी जाणून घेऊ शकते. हा अधिकार जनतेला देण्यात आलेला आहे, कारण जनतेलाही समजलं पाहिजे की शासन नेमकं काय कार्य करते किंवा जनतेलाही हे माहीत करून घेण्याचा अधिकार असायला पाहिजे की आपण जो काही टॅक्स भरतो आहे त्याचा योग्य वापर शासन करतं आहे का, स्थानिक शासन संस्था करत आहेत का, हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार जनतेला असायला पाहिजे. कारण शेवटी जनता जे टॅक्स भरतं किंवा जनतेकडून जो टॅक्स जातो त्याच्यावरूनच ही सगळी कामं होत असतात. सो तो टॅक्स आम्ही जो भरतो आहे तर त्या टॅक्सच्या नुसार तुम्ही काम करताय की नाही किंवा किती पैसे कोणत्या कामासाठी वापरले, हे सगळं मला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ओके, पण याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. सपोज की जनतेने असं विचारलं की म्हणजे जनता असं नाही विचारू शकत की देशाच्या सुरक्षेसंबंधित ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला माहिती नाही मिळू शकत. कारण आपण जर असं विचारलं की आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये बुलेट्स माहीत आहेत ना, ओके, सो त्या कुठे बनतात, तर आपण असं नाही विचारू शकत किंवा त्याची फॅक्टरी कुठे आहे असं विचारायचा अधिकार आपल्याला नाही आहे. आपल्याला फक्त आपल्या माहितीचा अधिकार वापरत असताना या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सुरक्षितता संबंधी आपण देशाच्या सुरक्षिततेसंबंधी आपण कोणत्याही प्रकारची माहिती विचारू शकत नाही. इतर माहिती विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. ओके, लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद देखील वाढला पाहिजे. म्हणजे शासन आणि नागरिकांमध्ये संवाद झाला पाहिजे की शासन काय करते हे नागरिकांना कळलं पाहिजे. ओके, नागरिकांनी त्यांना विचारून आपल्या माहितीच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत असते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. शासन आपल्यासाठी काय करते, शासनाने सपोज एखादी उपाययोजना राबवली तर त्यांनी आपल्यासाठी ते केले, तर त्याच्याबद्दल आपल्याला जे काही जाणून घ्यायचं असेल ते सगळं शासनाने आपल्याला दिलंच पाहिजे, कारण आपला तो अधिकार आहे आणि ते देण्यासाठी शासन बंधनकारक असतं. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. आता भारतीय नागरिकांना हा अधिकार का देण्यात आला, तर शासनाच्या कार्यामध्ये पारदर्शकता राहायला पाहिजे. शासन जे काही काम करते त्याच्यामध्ये पारदर्शकता असायला पाहिजे आणि याच्यामुळे एक गोष्ट होते की भ्रष्टाचार कुठेही केला जात असेल तर तो जनतेच्या निदर्शनास येतो, जनतेला तो कळतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. आता या अधिकारामुळे काय झालं की जनतेला कळू लागलं की शासन काय करते किंवा जनता विचारू शकत होती शासनाला की तुम्ही नेमकं काय कार्य करताय. तर यामुळे शासन जे गुप्तपणे कारभार करत होते तर ते सगळे कारभारामधली गुप्तता आता कमी झाली, गोपनीयता कमी झाली आणि शासनाचे व्यवहार अधिक खुले झाले आणि पारदर्शक झाले, जे जनतेला समजू शकत होते आणि जनता त्याच्याबद्दल प्रश्न शासनाला विचारू शकत होती. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क आहे असं मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. याच्या आधी असं होतं की म्हणजे जनतेकडे लाभार्थी या दृष्टीने पाहिलं जायचं, जसं की असं त्या ह्याच्यामध्ये स्थानिक शासन पातळीमध्ये जे काही प्रतिनिधी आहेत तर ते आपण जनतेवरती त्यांना सोयीसुविधा देऊन उपकार करतो आहे अशा दृष्टीने ते द्यायचे. परंतु 2000 नंतर असा काळ आला की तेव्हा जनतेचा तो हक्कच आहे, नागरिकांचा तो हक्कच आहे या दृष्टीने त्यांना सर्व हक्क किंवा सुधारणा किंवा जे काही त्यांना त्याच्या सुविधा वगैरे आहेत ते देण्यात येऊ लागल्या. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कांमुळेच भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे आणि यामुळेच शिक्षणाचा पण हक्क भारतीयांना देण्यात आलेला आहे. म्हणजे जे मुलं आहेत तर त्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे, मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण समानता आहे की प्रत्येक तो कितीही गरीब असला तरीही त्या मुलाने शिकलंच पाहिजे. ओके, सो एक समानता आहे त्याच्यामध्ये. असं नाही की फक्त श्रीमंतांचीच मुलं शिकणार, तर गरिबांचीही मुलं शिकायला पाहिजेत. त्यासाठी सरकारने शासकीय शाळा काढलेल्या आहेत. माहीत आहे का तुम्हाला, हक्काधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड अप्रोच. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. जसं की याआधी
प्रतिनिधींना असं वाटायचं की आपण लोकांना सुविधा देऊन किंवा त्यांचा गावाचा विकास करून त्यांच्यावरती उपकार करतो आहे. बट असं आता नाही आहे. आता मात्र हा दृष्टिकोन चेंज झालेला आहे आणि नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून हे सगळ्या सुविधा वगैरे दिल्या जातात. तर अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? तर एक तर 2000 सालानंतर जो हक्काधारी दृष्टिकोन स्वीकारला गेला आहे, तर त्यामुळे जनतेला आवश्यक असणारे हक्क शासन देईल, कारण त्याच्यामध्ये लाभार्थी हा दृष्टिकोन नाही आहे, तर नागरिकांचा तो हक्कच आहे. त्या दृष्टीने सगळे हक्क जनतेला मिळतील शासनाकडून. त्याचबरोबर त्यासाठी जनतेला आंदोलन वगैरे करावे लागणार नाही. आपण जनतेला हक्क व सुधारणा देत आहोत ही उपकाराची भावना असणार नाही. त्याचबरोबर आपण जनतेला जबाबदार आहोत याची जाणीव सर्वांमध्ये राहील, सर्व शासन संस्थेमध्ये राहील, कारण जनता आपल्याला कधीही माहितीचा अधिकार वापरून कोणत्याही गोष्टी विचारू शकते. त्याच्यानंतर त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, कारण जनता जे विचारेल ते आपल्याला सांगू असेल. जनतेने विचारलं हा पैसा कुठे गेला, तर त्याचं सगळं कॅल्क्युलेशन वगैरे शासनाला देणं बंधनकारक आहे. ओके, त्याच्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, गैरकारभार होणार नाही, सत्तेचा गैरवापर होणार नाही. ओके, या दोषांपासून शासन दूर राहील. त्याचबरोबर 5वं आहे, शासन व जनता यांच्यामध्ये ज्या परस्परांविषयी विश्वासाच्या भावना आहेत, तर त्या वाढून त्यांच्यामध्ये सुसंवाद राहील आणि आपली लोकशाही मजबूत होईल. त्यानंतर आहे चर्चा करा. भारतीय नागरिकांना रोजगार मिळण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का? रोजगार मिळण्याचा हक्क असायला पाहिजे. कारण काय आहे रोजगार मिळण्याचा हक्क का असायला पाहिजे? तर रोजगार न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांची उपासमार होते आणि जर रोजगार मिळाला तर त्यांना 2 वेळचं खायला मिळेल आणि त्यामुळे जर आपल्याला रोजगार मिळत असेल तर मग गुन्हेगारी वगैरे होणार नाही, चोरी होणार नाही. ओके, त्याचबरोबर देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट होऊन अराजक माजेल. जर आपण त्यांना रोजगार दिला नाही तर लोकशाही व्यवस्था नष्ट होईल, कोणाचाही विश्वास शासनावर राहणार नाही, नागरिकांचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनाने उद्योग व्यवसाय वाढवून रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? सर्वांना जर निवाऱ्याचा हक्क मिळाला, कारण निवारा ही आपली मूलभूत गरज आहे. ओके, सो प्रत्येकाला घर मिळाल्यास प्रत्येक माणसाची आयुष्यभराची धडपड थांबेल, कारण त्यासाठीच आपण धडपड करत असतो की आपलं एक स्वतःचं हक्काचं घर असावं ज्याच्या खाली आपल्याला राहता येईल. ओके, सो ती जी एक धडपड आहे तर ती जरा कमी होईल, त्याचा आर्थिक ताण कमी होईल, कारण बरेच जण घरं भाड्यानं वगैरे घेऊन राहतात, त्यांना भाडं वगैरे परवडत नाही, मग ताण असतो, एक आर्थिक ताण असतो, तो देखील कमी होईल. त्यामुळे तो जो व्यक्ती आहे तो प्रामाणिकपणे काम करेल, कारण आर्थिक ताण नाही आहे तर मग प्रामाणिकपणे काम करेल, देशाची प्रगती त्यामुळे होईल. सर्वांसाठी घर, यात सामाजिक स्वास्थ्यही अंतर्भूत आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि मानसिक या सर्व दृष्टींनी होणाऱ्या फायद्याचा परिणाम लोकशाही सुदृढ आणि बळकट होण्यास फायदा होईल. तर अशा पद्धतीने या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे लोकशाही. पार्ट 2मध्ये आपण सामाजिक न्याय व समता पाहणार आहोत. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा मी यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील, टिंग टिंग. आणि मित्रांनो, त्याचबरोबर खाली कॉमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चॅनलला विजिट देखील देऊ शकता. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहेत, युजफुल आहेत. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पाठासोबत, नवीन टॉपिकसोबत. सो फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.